नमस्कार. सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आत्तापर्यंत आपण एक पुस्तक ऐकत आलो आहोत आणि ते आहे माधवराव एकाळे उर्फ एकाळे गुरुजींचं ठाव अंतरंगाचा हे आत्मचरित्र. आज आपण यातलं शेवटचं प्रकरण वाचणार आहोत. ह्या प्रकरणात एकाळे गुरुजींनी आपल्या पत्नीबद्दलच्या आपल्या भावना अतिशय थोडक्या शब्दांमध्ये व्यक्त केलेल्या आहेत. प्रकरणाचं नाव आहे माझी पत्नी. प्रत्येक यशस्वी पुरुषामागं एक स्त्री असते अशा अर्थाचं एक इंग्रजी विधान आहे. जीवनात मी किती यशस्वी झालोय मला माहीत नाही, मात्र जे काही आजवर करू शकलोय ते केवळ माझ्या पत्नीच्या पाठबळावरच. खूपदा असे प्रसंग घडले की मी आधी निर्णय घेतले आणि मग पत्नीला त्याबद्दल सांगितलं, पण मी वावगं वागणार नाही याची खात्री असल्यामुळेच तिनं तुमचा निर्णय तो माझा निर्णय असं ठरवलेलं होतं. नोकरीनिमित्त माझ्या होणाऱ्या बदल्या सतत तिची परीक्षा पाहणारे असत. कधी जागा लहान असे तर कधी बाजार वगैरे आवश्यक गोष्टींकरता लांब जावं लागे. अनेकदा घरांची अवस्था सुद्धा अगदी यथातथाच होती, पण माझ्या पत्नीनं कधी तक्रारीचा सूर लावला नाही. जे आहे त्यात समाधान मानून संसार टापटिपीनं केला. आमची आर्थिक परिस्थिती तर संसाराच्या सुरुवातीपासून यथातथाच होती. वडिलांचं माझ्याशी वागणं विचित्र होतं, मात्र यापैकी कोणत्याही गोष्टीचा बाऊ न करता पत्नीनं माणसं जोडली. त्यात मी सामाजिक कार्यात रस घ्यायला लागल्यापासून घरात उठबस वाढली, पण अशा वेळी ती यथाशक्ती आदरातिथ्य करून माझ्या कामात अशा प्रकारे सहभागी होत असे. माझी पत्नी धीराची होती. बऱ्या वाईट अशा कोणत्याही प्रसंगी तिनं तारतम्य सोडून वागल्याचं माझ्या लक्षात नाही. हैदराबाद मुक्कामी एके दिवशी लहानगा मोहन मी काही कामानिमित्त बाहेर जात असताना माझ्या मागे येऊ लागला आणि रस्ता चुकला. तो प्रसंग आम्हा उभयंतांची कसोटी पाहणारा होता. माझी पत्नी काही काळ गडबडली होती खरी, पण स्वतःला सावरून घेत मी घरी येईपर्यंत तिनं मुलांना शांत ठेवलं आणि इतरांकरवी मोहनचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. मी देगलूरमध्ये घर घेतल्यानंतर त्याचं नाव श्रमकुटी ठेवलं. माझ्या पत्नीनं केलेल्या सहकार्याच्या ऋणातून मुक्त व्हायचा माझा प्रयत्न त्या नावातून व्यक्त व्हावा असा माझा उद्देश होता. या घराच्या मूळ मालकाचं हे घर मी लिलावात घेतलं तरी त्या घर मालकानं मी ते घर मुजोरीनं ताब्यात घेत असल्याचा गल्लीतल्या रहिवाशांचा समज करून दिला होता. त्यामुळं तिथं राहायला गेल्यावर काही काळ आम्हाला असहकाराची वागणूक मिळाली, परंतु माझ्या पत्नीच्या शांत आणि समंजस स्वभावामुळं हा गैरसमज लवकर दूर व्हायला मदत झाली. माझ्या पत्नीनं कधी कोणती वस्तू हवी म्हणून हट्ट केला नाही. जे मिळेल त्यात ती सुखी असायची. माझ्या बदलीच्या ठिकाणी भाड्यानं मिळेल ते घर स्वच्छ करून ती लगेच त्या घरांचा कायापालट करत असे. तिचा कटाक्ष पितळेची भांडी कलही करून घेण्यावर असे. ठराविक कालावधीनंतर घरातली पितळेची भांडी कलईमुळं एकदम नव्यासारखी दिसत असत. शेवटी मला असं वाटतं की आजवर मी जी काही प्रगती केली, शिक्षण क्षेत्रात मजल मारली, ती केवळ संसाराची बाजू माझ्या पत्नीनं सावरून धरल्यामुळेच.